नमस्कार, मी अलका दुक्कर. आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी म्हटले की त्यांच्या संदर्भात उपस्थित होणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात, त्यावर वाद घालण्यात प्रत्येकालाच रस असतो आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे अमित शहा हे आता भाजपाध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळेच आपला आजचा सवाल आहे, भाजपाध्यक्ष म्हणून अमित शहा यांच्या निवडीमुळे नरेंद्र मोदींची पक्षावरची पकड घट्ट झाली आहे का? अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. आरएसएस आणि भाजपचं राजकारण, भाजपमधले अंतर्गत नाराज असलेले गट आहेत आणि अमित शहा यांचं वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावर भाजपतर्फे बाजू लढवणार आहेत, किल्ला लढवणार आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आपल्या सोबत आलेले आहेत या चर्चेमध्ये. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड देखील या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत पत्रकार जतीन देसाई देखील आहेत. गुजरातमधलं स्थानिक राजकारणापासून ते यूपीच्या राजकारणापर्यंत अमित शहा राजकारणाचा खरा पॅटर्न आपल्याला त्यांच्याकडून समजावून घेता येईल. कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो देखील आपल्या सोबत आहेत आणि या सगळ्या चर्चेला आपण सुरुवात करूया. जितेंद्र आव्हाड काही वेळात चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, पण आशिष शेलार आव्हाड येत आहेत, तुमची चर्चा ऐकतील ते अशी अपेक्षा करूया. मोदींची पक्षावरची पकड घट्ट झाली आहे का असा आमचा प्रश्न आहे आणि प्रश्न खूप बोलका आहे असं मला वाटतं. मोदींची पक्षावरची पकड अधिक मजबूत देखील झाली असं म्हणता येईल. मला वाटतं दोन गोष्टींनी याचं उत्तर दिलं पाहिजे असं माझं मत आहे. एक तर भारतीय जनता पक्ष हा कुठला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, कुठल्या परिवाराचा पक्ष तर बिलकुल नाही. आपल्या पीए आणि परिवाराला घेऊन चालणारा पक्ष अजिबात नाही आणि त्यामुळे ह्या पक्षाचं इव्हॅल्युएशन हे अन्य पक्षांच्या तुलनेबरोबर करावं हा संदर्भ चुकीचा ठरेल हे माझं पहिलं मत आहे. पण तुमचा प्रश्न स्पेसिफिक आहे, नरेंद्र मोदींची पक्षावरची पकड घट्ट झाली का? तर ती आधीही होती, आताही आहे, उद्याही राहील. कारण पक्ष कलेक्टिव्ह लिडरशिपमध्ये चालतोय आणि कलेक्टिव्ह लिडरशिपने नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य केलंय. त्यामुळे त्यांची पक्षावरची पकड आहे, घट्ट आहे, घट्ट होईल, अजून होत राहील. हे सामूहिक नेतृत्व वाटतंय तुम्हाला? हो, बिलकुल आहे. अमित शहा हे नरेंद्र मोदींचे एकदम निकटवर्तीय खास माणूस म्हणून ओळखला जातो, ज्यांच्याकडे 12 खाती दिलेली होती गुजरातमध्ये. त्याच माणसाला पक्षाध्यक्ष म्हणून बसवलं जातं. मला असं वाटतं की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा पार्लमेंटरी बोर्डाचा हा निर्णय आहे. ही तत्वता बाजू असली तरी नरेंद्र मोदी स्वतः कॅम्पेन कमिटीचे इन्चार्ज व्हावेत किंवा प्रधानमंत्री पदाचे उमेदवार व्हावेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या काही अमित शहा भाजपचे अध्यक्ष होते तेव्हा घडलेल्या नाही आहेत. त्या घडलेला सुद्धा निर्णय हा कलेक्टिव्ह डिसिजनचाच भाग आहे. राजनाथ सिंग साहेबांनी त्याचा आग्रहपूर्वक मांडणी केली आणि त्यानंतर कलेक्टिव्हली पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलेला निर्णय आहे. त्यामुळे अमित शहा आले म्हणून मोदीजी झाले, मोदीजी आले म्हणून अमित शहा झाले, हा तर्क चर्चेसाठी योग्य आहे. पण भाजपची कार्यपद्धती ज्यांना माहिती आहे त्यामध्ये अशा पद्धतीने निर्णय होत नाहीत असं तुम्ही म्हणताय. ही कार्यपद्धती माहितीच नाही, त्याचा अभ्यास करणारे जितेंद्र आव्हाड चर्चेत आलेले आहेत. जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार यांचे दावे तुम्ही ऐकलेले आहेत. आमचा प्रश्न खूपच बोलका आहे की भाजपवर अमित शहांच्या निवडीनंतर नरेंद्र मोदींची पकड जी आहे ती अधिक मजबूत झाली आहे का? त्यांनीच सांगितलं ना, आशिष शेलारांनी, ती काल पण होती, उद्या पण असेल आणि आज पण आहे. बरोबर. त्याच्यात दुसऱ्यांनी कशाला उत्तर द्यायचं? बीजेपी वाले स्वतःच मान्य करतायत की त्यांची पकड काल होती, आज आहे आणि उद्या असेल. संपला विषय. अमित शहा हे ज्या पद्धतीने राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले, ज्या पद्धतीने राष्ट्रीय राजकारणात त्यांचा उदय झाला, असं आहे की बीजेपीची जर आपण हेरार्की बघितली तर फार दिग्गज नेते गेले 30-30, 40-40 वर्ष दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत. म्हणजे भाजप कसा काम करतो, त्यांनी कोणाला अध्यक्ष करावा ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मला बोलण्याचा काही एक अधिकार नाही, हे आधीच मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे सांगू इच्छितो. पण एक छोटासा राजकीय अभ्यासक म्हणून मी जर विचार केला तर बीजेपीनी दिल्लीत टिकून राहावं यासाठी अमित शहांपेक्षा योगदान जास्त असणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात आहे. पण आता जसं आशिष शेलार म्हणाले की मोदींची पकड काल म्हणजे या मागच्या काळात घट्ट होती, आजच्या दिवशी ती घट्ट आहे आणि उद्या ती घट्ट होणार आहे, म्हटल्यावर अमित शहांचं भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्यात काय मोठं आहे?
अमित शहांचं भविष्य उज्ज्वल आहे असं तुम्ही सांगताय. भालचंद्र कांगोंकडे जाते आणि त्यानंतर आशिष शेलार यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम विचारूया. भालचंद्र कांगो, राष्ट्रीय राजकारणात ज्या पद्धतीने अमित शहा आलेले आहेत, आज आपण ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया वाचलेल्या आहेत, एक धोक्याचा इशारा म्हणून सांगितला जातोय. नरेंद्र मोदींनी अमित शहांना दिलेलं जे प्रमोशन आहे ते, तुम्ही या निवडीकडे कसं बघता? अमित शहा हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. गुजरातमध्ये ते असताना त्यांना 2 वर्ष हायकोर्टाने गुजरात राज्याच्या बाहेर त्यांनी राहायला पाहिजे असा आदेश दिला होता आणि मग सुप्रीम कोर्टामधनं त्यांना बेल मिळाल्यानंतर परत ते गुजरात राज्यात येऊ शकले. इतकं हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्यामुळे अनेक फेक एन्काउंटरच्या प्रकरणी त्यांची चौकशी चालू आहे. कधी सीबीआय त्यांना सोडतं, कधी सीबीआयची चौकशी चालू आहे, अशी चित्र निर्माण होतं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्यांच्यावरती केले जातात. म्हणून पहिल्या प्रथम ह्या अशा वादग्रस्त व्यक्तीचं आज भाजप अध्यक्षपदी नेमणूक होणं हे कशाचं द्योतक आहे असं जर मानलं तर त्याचे 2 भाग पडतात. एक, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जो निवडून येतो त्याचा जो प्रमुख असतो किंवा त्यांनी नेमलेला मनुष्य पंतप्रधान होतो आणि मंत्रिमंडळ असतं. या मंत्रिमंडळाचे निर्णय आणि जो पक्ष बहुमतात असेल तो पक्ष यांच्यामध्ये एक एकोपा असणं फार आवश्यक असतं. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळी आचार्य कृपलानी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाद झाल्यानंतर पंडितजी स्वतःच अध्यक्ष झाले होते आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी अध्यक्ष झाल्या होत्या. तेव्हापासून अनेक वेळा आपण बघितलं असेल की पंतप्रधान आणि अध्यक्षपद यांच्यामध्ये पक्षामध्ये वाद होऊ नये, सत्ता राबवणाऱ्या पक्षामध्ये वाद होऊ नये म्हणून अध्यक्ष आपल्या मर्जीतला असावा किंवा आपला ऐकण्यातला असावा अशी प्रथा आहे. आता भारतीय जनता पार्टी हा वैशिष्ट्यपूर्ण पक्ष आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे की या पक्षाच्या बाहेर असलेला जी एक मोठी संघटना, ज्याला स्वतःला जी सांस्कृतिक संघटना मग म्हणते, परंतु राजकारणामध्ये सर्वत्र सदैव तिचा वावर असतो. अशा संघाचा आशीर्वाद आणि संघाची सहमती असणं फार आवश्यक असतं. हे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. त्या दृष्टीने बघितल्यास 1982 पासून अमित शहा हे संघाचे अगदी मोदींबरोबरचे संघसेवक आहेत आणि त्यामुळे संघाचा आशीर्वाद, मोदींचा विश्वास आणि त्यांनी केलेली उत्तर प्रदेशमधली या निवडणुकीमधली चमकदार कामगिरी या तिन्हीचा परिणाम मला असं वाटतं अमित शहा यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाला मागे टाकून भाजपने त्यांना आज अध्यक्ष म्हणून स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे शेलार काही म्हणत भाजपवरती नरेंद्र मोदीची आणि संघाची पकड मजबूत झालेली आहे. हेच याचं लक्षण आहे किंवा उत्तर आहे असं मला वाटतं. ही पकड मजबूत झालेली आहे आणि अनेक जण असं म्हणतायत की तुम्ही सांगताय की हे सार्वजनिक असं नेतृत्व आहे म्हणून, पण पुन्हा एकदा मोदींवर जो नेहमी एकाधिकारशाहीचा आरोप केला जातो त्याकडेच ही सगळी निर्णय प्रक्रिया झुकताना दिसतीये. मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचं आहे. मी दोन्ही गोष्टी म्हटल्या की नरेंद्र मोदीजींची पकड कालही पक्षावर तेवढीच होती, आजही तेवढी आणि उद्याही तेवढीच मजबूत असेल. कोणाच्या पोटात कितीही दुखलं तरी त्याच्यात काही बदल होणार नाही. नंबर 1. तुमच्याच पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या पोटात दुखतं असं दिसतं. असं तुमचं मत असेल, असं मत मांडायचा अधिकारही तुम्हाला आहे. अशा मतावर चर्चा करण्याचा आपल्या चॅनेलला पूर्ण अधिकार आहे. मी स्पेसिफिकली कांगो जे म्हणाले त्याच्याबद्दल बोलीन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रोल असतो असा त्यांचा जो दावा आहे हाही तर्कशास्त्राचा एक भाग आहे. संघाचा स्वयंसेवक असलेले अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले ही प्रक्रिया तेवढीच सरळ आहे जेवढी संघाचे स्वयंसेवक नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सामूहिकतेने निर्णय घेण्याची प्रक्रिया ही भारतीय जनता पक्षात आहे आणि त्याच्यामध्ये एका राज्यातले एका जवळचे मित्र असलेले लोक झाले म्हणजे ती लोकशाहीची प्रक्रिया नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे त्याच्यावरचं तर्कशास्त्र कांगोनी नक्की मांडावं. मुद्दा राहतो वादग्रस्ताच्या बाबतीतला. वादग्रस्ताच्या बाबतीतला कांगोनी जरूर करावा, काँग्रेसनेही जरूर करावा. पण ह्या देशामध्ये अजूनही कायदा व्यवस्था ही शाबूत आहे. त्या कायदा व्यवस्थेमध्ये मला असं वाटतं कुठल्याही कोर्टाने त्याच्यावर दोष सिद्ध केलेले नाहीत. किंबहुना त्यांच्या बाबतीत आणि स्वतः पंतप्रधानपदी आज बसलेल्या नरेंद्र मोदींच्या बाबतीत या देशातल्या किंबहुना काही ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वरूपावर सुद्धा जे काही कोर्ट आणि फोरम मिळतील त्याच्यावर त्यांची प्रामाणिकता टेस्टिफाय करण्याचा प्रयत्न जगभरातल्या आणि देशभरातल्या बऱ्याच लोकांनी केला तरी त्यांना दोषी सापडू शकले नाहीत.
मग आता दोषी नाहीत तर वादग्रस्त तरी म्हणा, असं म्हणण्याचा टुकार प्रयत्न विरोधक करतील, तो त्यांनी करावा. पण सत्य काही टाळता येणार नाही की ते कुठेही दोष सिद्ध झालेलं सत्य नाही. भाजप काय म्हणताय आणि खरं काय ते जतीन सरांना विचारते, पण त्याआधी तुम्ही विरोधकांना टुकार शब्द वापरलाय, त्यामुळे आव्हाडांची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. नाही, मी टुकार आवाडांना म्हटलेलं नाही. तुम्ही विरोधक टुकार दावे करतात असा शब्द ते वापर. सन्माननीय मंत्री आहेत, त्यांचा मी आदर राखतो, त्यांना टुकार म्हटलेलं नाही. आपण ऐकूया ते काय म्हणतायत ते. नाही नाही, असं आहे की तुम्ही परत परत आशिष शेलार जे म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्या की भाजपवरती नरेंद्र मोदींची कालही पकड आहे, बरोबर आहे. आजही असेल आणि उद्या, म्हणजे आज आहे आणि उद्याही असेल. प्रश्न आहे की अमित शहाचा इतिहास काय. ते एका आर्किटेक्ट पुरीचं लफडं झालं, टेपमध्ये कोणाचं नाव आलं की अमित शहांनी त्या आयजीला सांगितलं, सिंगलला, की त्याच्या पोरीच्या मागे माणसं ठेवा आणि मला इन्फॉर्मेशन द्या. सिंगलचीच जेव्हा इन्क्वायरी झाली त्या एन्काउंटर्सच्या केसमध्ये, कांगोडनी सांगितले एक केस तुळशी प्रजापतीची. तुळशी प्रजापतीच्या केसमध्ये अमित शहांना कोर्टाने सांगितले की तुम्ही गुजरातमध्ये जाऊच शकत नाही. नंतर खूप वादविवाद झाले आणि नंतर मग त्यांना 2-3 वर्षानंतर परमिशन मिळाली. दुसऱ्या एका केसमध्ये आयबीचे अधिकारी एन्काउंटर झाल्यानंतर अमित शहांशी बोलतात असं रेकॉर्ड मिळालं. कोर्टात त्याची छानबीन करतंय. कोर्टाचा सन्मान ठेवून मी म्हणतोय की ठीक आहे, आता छानबीन चालत राहील. आता नशिबाच्या गोष्टी असतात काही काहींच्या बाबतीत. ज्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी अमित शहाची चौकशी केली त्याची 24 तासाच्या आत बदली झाली, योगायोगाचा भाग आहे. ज्या न्यायाधीशाने अमित शहा उपस्थित का नाहीत न्यायालयात म्हणून जरा थोडंसं चिडलेलं दाखवलं, त्याची 48 तासात बदली झाली, योगायोगाचा भाग आहे. आता अशा पद्धतीचा राज्य संस्कार सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे अमित शहांची निवडणुकीच्या बद्दल तुम्ही अर्धा तास चर्चा करणं, मला वाटतं की म्हणजे हा या पार्ट अँड पार्सल ऑफ पॉलिटिकल सिस्टीम झालाय. आता आहे की मेघवाल नावाचा मंत्री रेपच्या आरोपाखाली मंत्रिमंडळात आहे. इथे नुसते आरोप करायचे आणि सभागृह बंद पाडण्याची पद्धत गेले 3 वर्ष भाजपने अवलंबलेली होती. आपल्याला एक तरी सेशन आठवत आहे का की खऱ्या आरोपांच्या जीवावरती. आता साधी गोष्ट घ्या की चायनाचा अहवाल, चायनाच्या आक्रमणाचा अहवाल किंवा तिथे काय चालू आहे ह्याची माहिती भारताला मिळालीच पाहिजे असं निवडणुकीच्या आधी जाहीर भाषणामध्ये माननीय मोदी साहेब म्हणाले होते. आता तोच अहवाल जेव्हा आम्ही मागतो तेव्हा ते म्हणतात इट इज अ सिक्रेट आणि हे देशाला फायद्याचं नाही हा अहवाल बाहेर येणं. तेव्हा हा विरोधाभास नेहमी सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षात जेव्हा असतात तेव्हा होत राहतो. आज त्यांचे दिवस आहेत, ते अमित शहाला आणतील, ते सीबीआयची बदली योगायोगाने घडवून आणतील, कोर्टाचे न्यायाधीश बदलले जातील, तोही योगायोग असेल. आणि हे तुम्ही बघून जनतेमध्ये प्रबोधन करण्याचं काम तुमचं आणि तेच आपण करतोय. गुन्हेगारांना अशा प्रकारे राजकीय मान्यता दिली जाते. आज अशी उघड चर्चा झालेली आहे. ते मी मोदींना मान्यता मिळाली तर अजून काय कोणाला अशी एक मिनिट, मग आपल्या बोलण्याशी मला असं वाटतं मला स्ट्रॉंग ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार आहे. हो तुम्ही घ्या, पण मी ते जतीन सरांना तो प्रश्न विचारते. माझी विनंती राहील, माझी विनंती राहील, बोला ना. गुन्हेगार कोण आपण आणि मी नाही ठरवू शकत. चार्जशीटेड गुन्हेगार असतो तो सिद्ध व्हायला लागतो. त्याला गुन्हेगारांना तिथे बसवण्याची संधी जी आपण म्हटलात त्याला माझं स्ट्रॉंग ऑब्जेक्शन. मी त्यांना प्रश्न विचारत असताना तुम्ही मध्ये बोललात. माझी विनंती आपल्याला, मी असं म्हणत आपण होते जरूर म्हणा की आरोप असलेल्या व्यक्तीला हे म्हणण्याचा आपल्याला अधिकार आहे, अशी माझी विनंती राहील. मी तुम्हाला असं सांगते की सोशल मीडियावर आज अशा प्रकारची प्रतिक्रिया उमटलेली होती की गुन्हेगारीकरण जे आहे त्याला राजकीय मान्यता मिळते अशी प्रतिक्रिया उमटलेली आहे. त्याबद्दल मी त्यांना प्रश्न विचारते. नाही पण मॅडम, हॅलो, हा बोला बोला. आवडजी आहे की आशिष शेलार जे म्हणाले हे म्हणणं मला एकदम पटतं. म्हणजे ते म्हणतात ते सत्य आहे आणि ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेले आहेत की अंटिल प्रूव्हन गिल्टी इज इनोसंट. अमित शहा आज मी इनोसंटच मानतो, पण आपण ए राजाच्या बाबतीत जेव्हा सभागृह बंद पाडलं, सुरेश कलमाडींच्या बाबतीत जेव्हा सभागृह बंद पाडलं, तुम्ही 4-4 वर्ष सभागृह बंद पाडलं, ते कोणीही अजून कोर्टाने गुन्हेगार सिद्ध केलेलं नाही आहेत. तरी तुम्ही त्याच्यावरती सभागृह पूर्णपणाने बंद पाडून या देशामध्ये जणू काय भ्रष्टाचाराचे गंगाच वाहत आहेत अशा पद्धतीचं वातावरण केलं आणि त्याच्यातनं तुमचं सरकार आलंय. आता सत्य असत्य हे नंतर कोर्टात निघेल, त्याला जे वर्ष जातील तेवढे जातील.
पण बरोबर आहे, आवड जी अमित म्हणूनच शहांच्या आपण याची बाबतीत- चर्चा करणं एक गरजेचं आहे. मिनिटं. शेलर साहेब एकच मिनिट थांबा. म्हणजे एक मिनिट म्हणून आशिष शेलार पॉलिटिकली बोलत असताना आपण जे केलं त्याच उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आपणच म्हणालेलं आहात की हे सत्तेत राहता कामा नये, यांच्यावर आरोप झालेत, आता यांनी बाहेर पडायला हवं. आम्ही तुम्हाला तेच विचारतोय का आता काय करायचं तेवढं आम्हाला सांगा, म्हणजे आणि आमचा मार्ग मोकळा आहे. बोलू मला वाटतं जतीन सरांना पण त्याच संदर्भात मी प्रश्न विचारलाय, ते ऐकून आपण पुढे चर्चा सुरू ठेवू. नाही, मला असं वाटतं की मुळातच जो विषय आहे की अमित शहाला पक्षाध्यक्ष केल्यामुळे नरेंद्र मोदीची पकड पक्षावर घट्ट होईल का, तर माझं थोडं वेगळं मत आहे की नरेंद्र मोदीची पक्षावर पकड घट्ट असल्यामुळे अमित शहाला पक्षाध्यक्ष करण्यात आलं, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. की मला असं वाटतं की 6 महिन्यापूर्वीपर्यंत आपण जर विचार केला तर अमित शहाला की देशभरात लोक ओळखत नव्हते, ते गुजरात राज्याचे एक नेते होते. तर त्या अर्थानं देशातले नेते नव्हते की ज्या स्वरूपानं नरेंद्र मोदी देखील, ज्याला आपण म्हणू की पॅन इंडिया अपील ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपानं, त्या स्वरूपाची नरेंद्र मोदीला देखील नव्हते 2 वर्षापूर्वीपर्यंत. म्हणजे दोन्ही एका अर्थानं आतापर्यंत एक प्रादेशिक अशा स्वरूपाचे नेते होते की ते राष्ट्रीय स्तरावर आले. आणि अमित शहाला, कारण अमित शहाबद्दल असं म्हटलं जातं की मोदीचा माणूस, म्हणजे मोदीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अमित शहा बघायच्या. की ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी जो उल्लेख केला, त्या बँगलोरमधली आर्किटेक्ट मुलगी, तिच्याबद्दल ज्या स्वरूपानं पाळत ठेवण्यासाठी, ज्याला अशा स्वरूपानं म्हणजे अजून ते सिद्ध झालेलं नाही, पण अमित शहा आणि सिंगल यांच्यामधलं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन जे आहे हे काय, आणि त्यात साहेबांचा उल्लेख, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून की अजूनही अमित शहाबद्दल सोहराबुद्दीनचा खटला आहे, कैसर बीचा एन्काउंटर आहे, तुलसीदास प्रजापती, ह्या 3 याचं आहे. म्हणजे अजूनही त्यांच्यावर कुठेतरी संशय, आरोप अत्यंत गंभीर अशा स्वरूपात आहे. आणि स्नूपगेटचं तर आहेच. बरोबर. अशा ह्याच्यात अशा माणसाला पक्षाचं अध्यक्ष करणं, पक्षाचं नेतृत्व देणं, मला हे वाटतं अत्यंत आक्षेपार्ह आहे. की अशा स्वरूपाचा पक्षाध्यक्ष असला पाहिजे की ज्याची इमेज जी आहे की ज्या